नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा एका भोजनालयात घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला 50 रुपयामध्ये पोटभर जेवण जेवायला मिळणार आहे, ते पण लोअर परेसारख्या एरियामध्ये। बिली होतं नाही ना? आणि ते असणार आहे पूर्णपणे व्हेज। तर त्या भोजनालयाचं नाव आहे सकल जैन भोजनालय। तर मंडळी, 50 रुपयामध्ये तुम्हाला या थाळीमध्ये काय काय खायला मिळणार हे सगळं मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। त्याचा टायमिंग सांगणार आहे, त्याचं लोकेशन सांगणार आहे। तर चला जाऊया आपण सकल जैन भोजनालयामध्ये 50 रुपयाची थाळी खाण्यासाठी। या तर मित्रांनो, हे बघा माझ्या समोर आहे श्री सकल जैन भोजनालयाची थाली। आणि आज मी संडेच्या दिवशी आलेलो आहे। आणि हे बघा संडेच्या दिवशी काय काय आहे थाळीमध्ये। मी संडे का म्हणतोय मी तुम्हाला पुढे क्लिअर करेन, पण आज जी त्यांची थाळी आहे सकल जैन भोजनालयाची, त्याच्यामध्ये बघू शकता काय काय पदार्थ आहेत। आणि एवढं टेम्पटिंग वाटतं ना, तुम्हाला दाखवतो मी काय काय। या जवळ या, हे बघा पापड आहे, आणि ही आहे फेमस राजस्थानी बाटी। आणि बघा 4 बाटी आहेत। हा आहे चुरमा लाडू, ही आहे गट्टेची सब्जी, आणि ही पंचकोटी डाळ आहे, हे दाखवतो तुम्हाला मी। आणि ही गट्टेची सब्जी पण बघू शकता, किती टेम्पटिंग वाटते आहे। हा पुलाव आहे, आणि हे बघा हे आहेत फुलके, रोटी, चपाती काय म्हणाल तर। आणि बघा त्याला किती छान त्यांनी तूप लावलेलं, घी लावून। आणि तुम्हाला मी काउंट करून दाखवतो, 1 2 3 4 5 आणि 6 अशा 6 त्यांनी फुलके दिलेले आहेत मला। आणि जबरदस्त बघा ना, एवढी मोठी थाळी आहे, क्या बात आहे, एक नंबर। आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे ती। आता सुरुवात करतो, आणि ही राजस्थानी बाटी पहिली तीच मी घेतो। आणि बघा ना केवढी साईज आहे त्याची, हे बघा अशा 4 बाटी मिळणार आहेत तुम्हाला, तुम्ही संडेला जर आलात तर। आणि डाळ, बाटी, चुरमा असं पूर्ण कॉम्बिनेशन या थाळीमध्ये आहे। ही डाळ आहे त्यांची, चुरमा लाडू आहे, स्वीट आहे। आणि मी आता हे क्रश करतो, हे अशा प्रकारे क्रश करून खायचं असतो। हे गव्हाच्या पिठाचंच असतं, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले वापरून तुपामध्ये मस्तपैकी फ्राय केलं जातं, डीप फ्राय। आणि काय सुगंध आहे म्हणतो तुम्हाला, तुपाचा सुटला इथे, एक नंबर एक नंबर। आणि ह्या डाळीबरोबर मी टेस्ट करणार आहे ते। आणि ही बघा ह्याची कन्सिस्टन्सी पण बघा किती घट्ट आहे। आणि ही पंचकोटी डाळ आहे, म्हणजे ज्या 5 डाळी आहेत त्या मिळून एकत्र ही डाळ बनवलेली आहे। आणि ती पण कन्सिस्टन्सी खूप घट्ट आहे। आणि मी आता टेस्ट करतो, जबरदस्त बघायला तर एकदम। आणि जो तुपाचा अरोमा सुटला आहे ना, एक नंबर। ओ, खूप छान, मस्त, एक नंबर। आणि ही थाळी पूर्णपणे व्हेज आहे, याची गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मस्त। राजस्थानी लोकांना का हे डाळ बाटी कॉम्बिनेशन आवडतं ते मला आता कळालं। एवढं सुपर टेस्टी आहे, आणि हेल्दी, तुपामध्ये बनवलं जातं, त्यामुळे असं अनहेल्दी कुठलीही गोष्ट नाही आहे। हे फुलके पण बघा, ह्याच्यावर पण भरभरून तूप लावलेलं आहे। आता मी त्यांची गट्टेची सब्जी, ते पण काय तुम्हाला सांगतो मी, इकडे या। हे गट्टेची सब्जी, ती पण घट्ट आहे। हे जे आपले मराठीमध्ये आपण बेसन म्हणतो ना, हे बघा तसंच असतं। आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून एक ग्रेव्हीबरोबर त्याची भाजी बनवली जाते। ओ,
प्रत्येक घासामध्ये मला तुपाचा नुसता असा अरोमा येतोय नाकामध्ये. मस्त वर्थिड आहे, वर्थिड. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, इथे 2 प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे. एक तुम्ही टेबल चेअर्ससुद्धा आहेत आणि मी जिथे बसलेलो आहे ती एक भारतीय बैठक आहे. मला इथे असं खाली बसून जेवायला आवडतं आपल्या घराप्रमाणे, त्यामुळे मी इथे खाली बसलेलो आहे. आणि बरं आहे, ज्यांना म्हणजे खाली बसायचं नसेल ते टेबल चेअर्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या थाळीमध्ये बघू शकता तुम्ही 6 त्यांनी फुलके दिलेले आहेत, पापड आहे. आणि आता अजून एक मी तुम्हाला गोष्ट दाखवतो, तो म्हणजे पुलाव. हे बघा, खूप छान, एक नंबर. मस्तपैकी हिरवे वाटाणे वगैरे टाकून, मस्त राई वगैरे टाकून त्यांनी बनवलेले आहे. आणि ओ मस्त, त्याच्यावर कोथिंबीर वगैरे आणि टेस्ट पण खूप छान आहे, एक नंबर. व्हेज पुलावसारखाच आहे. पापड खूप छान, मस्त. आणि मित्रांनो मी याचा टायमिंग तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला ह्या भोजनालयात यायचं असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत हे चालू असतं. आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत हे भोजनालय चालू असतं. लोअर परेल स्टेशनच्या अगदी जवळ, म्हणजे एक 2 ते 4 मिनटं लागतील तुम्हाला या भोजनालयापर्यंत येण्यासाठी. मित्रांनो या थाळीमध्ये शेवटचा जो पदार्थ आहे तो स्वीट आहे आणि हा चुरमा लाडू आहे. हे बघा याची पण साईज. आणि बघा याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा आहेत. हा पण हेल्दी आहे, हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. हा एक नंबर, मस्त. जास्त स्वीट नाही आहे, सगळेजण खाऊ शकतात. दाल बाटी, चुरमा, गट्टेची सब्जी, पुलाव, 6 चपात्या, अजून काय पाहिजे तुम्हाला या थाळीमध्ये, एक नंबर. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, इथे टिफिन सर्व्हिससुद्धा आहे. जर तुम्हाला टिफिन सर्व्हिस जर इथे लावायची असेल तर तुम्ही इथे टिफिन सर्व्हिससुद्धा अवेलेबल. प्युअर व्हेज आहे इथे, म्हणजे जैन थाळी म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वगैरे काही मिळणार नाही आहे, पूर्णपणे प्युअर व्हेज. ज्यांना खायची इच्छा आहे आणि लोअर परेलला तुम्ही येत असाल, लोअर परेल वेस्टला अगदी 5 मिनटाच्या अंतरावर, 5 मिनटं पण नाही लागणार तुम्हाला. टुवर्ड्स पॅलेडियम मॉलच्या साईडनी यायचं आहे, सनमिल कंपाऊंडमधून. आणि एक पाचू बार म्हणून आहे, त्याच्या अगदी वरती आहे. तर एकदम अफोर्डेबल प्राईस आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की 50 रुपयामध्ये तुम्हाला थाळी मिळणार आहे, तर तीसुद्धा मी दाखवतो. आज मी संडेला आलो शूट करायला, तर ही जी थाळी आहे यांची संडे स्पेशल असते. ही आहे 100 रुपयाला. आणि मी जी तुम्हाला 50 रुपयाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ही बघा, ही आहे त्यांची साधी थाळी म्हणतात त्याला, 50 रुपयाला. आणि याच्यामध्ये सुद्धा बघू शकता 4 चपात्या आहेत, भाजी असणार आहे ज्या दिवशी, डाळ आहे आणि राईस असतो. याच्यामध्ये राईसमध्ये पण म्हणजे चेंजेस होत असतात. पुलाव राईस असतो, जिरा राईस असतो, व्हाईट राईस असतो, भाज्या पण चेंज होत असतात दर दिवशी. तर 50 रुपयाला मी जसं सांगितलं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला, तो वर्थ इट आहे. कारण इथे लोअर परेल वेस्टला पूर्ण कॉर्पोरेट एरिया आहे, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, मॉल्स आहेत. इथे जे काही कामगार वर्ग आहेत किंवा जे एम्प्लॉई आहेत ते टिफिन सर्व्हिस वगैरे लावतात. जर त्यांना टिफिन आणायला विसरले किंवा त्यांना इथे एक म्हणजे कमी बजेटमध्ये प्युअर व्हेज आणि चांगल्या क्वालिटीचं जर फूड खायचं असेल तर ते नक्की इथे सकल भोजनालयामध्ये येऊ शकतात. तर मंडळी मी संडेच्या दिवशी आज आलेलो आहे, तर त्यांच्याकडे संडेला सकाळी ही संडे स्पेशल थाळी असते. त्याच्यामध्ये हे दाल बाटी वगैरे असते आणि ह्याची प्राईज आहे 100 रुपये. आणि मी तुम्हाला एक थाळी दाखवली याच्या अगोदर, ती आहे 50 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 चपात्या मिळणार. आणि अजून एक नॉर्मल दिवशी जी थाळी असते ती 80 रुपयाला असते. ह्याच प्रकारची थाळी असते, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बाटी वगैरे मिळणार नाही आहे. नॉर्मल एक सब्जी म्हणजे एका भाजीच्या जागी 2 भाज्या मिळणार आहेत. आणि तुम्हाला 6 चपात्या, जो राईस असेल, पुलाव असेल, प्रकारचे वेगवेगळे मेनू मिळणार आहेत. त्यांच्याकडे 3 प्रकारच्या थाळ्या आहेत. एक 50 रुपयाची आहे, एक 80 रुपयाची आहे, ते नॉर्मल दिवशी असतात. आणि 100 रुपयाची थाळी आहे ती फक्त संडेला सकाळी असते. त्याच्यामध्ये दाल बाटी वगैरे तुम्हाला मिळणार आहे. आणि संध्याकाळी संडेला हे बंद असतं. आणि मित्रांनो यांच्याकडे स्नॅक्स सेक्शनसुद्धा आहे, फरसान्स आहेत,
भरपूर व्हरायटीज ऑफ फरसाणचा आहे. आणि स्वीटचं पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही संडेला येत असाल आणि तुम्हाला हा चुरमा लाडू नको असेल तर त्यांच्याकडे व्हरायटीज ऑफ स्वीटसुद्धा आहे. तुम्ही चेंज करू शकता. समजा गुलाबजाम हवा आहे तर गुलाबजाम घेऊ शकता. आणि यांच्याकडे तुम्ही एक्स्ट्रा पे करून छाससुद्धा घेऊ शकता. कधी कधी ढोकळा पण असतो. म्हणजे व्हरायटीज ऑफ तुम्हाला इथे फूड टेस्ट करायला मिळणार आहे. क्वालिटी फूड व्हेज आणि ते पण एकदम पॉकेट फ्रेंडली. या लोअर परेल सारख्या एवढ्या महागड्या एरियामध्ये मला नाही वाटत तुम्हाला एवढ्या 80-50 रुपये आणि 100 रुपयाच्या थाळ्या आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या मला वाटत नाही मिळेल तुम्हाला कुठे. आणि तुमचं मला वाटतं एका माणसाला इनफ होईल एवढं ह्या थाळीमध्ये पदार्थ आहेत. तर माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, तुम्ही जर कुठे एक म्हणजे पॉकेट फ्रेंडली आणि एक चांगल्या प्रकारच्या खाण्याचे ऑप्शन शोधत असाल तर नक्की इथे या. सकळ भोजनालय म्हणून आहे, लोअर परेल स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जे लोअर परेलमध्ये तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, जे कामावर आहेत किंवा राहत आहेत, तर त्यांना लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून ह्या थाळीचा त्यांना उपभोग घेता येईल. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.